जिसका महला बनता होगा, कोई परेशानी करता होगा, हमारे पास आया होगा, उसका चार आना नहीं लगा है। ओ प्रभु असेल 2011 पर्यंत असेल त्या प्रत्येक घराला त्या ठिकाणी कायमस्वरूपी 300 चौरस फुटाचं घर हे शासनाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला द्यावं लागेल आणि तो देईपर्यंत आपला संघर्ष चालू असेल। आमदार म्हणून आपल्याला इथून जाणारा पोईसर नादा जो आपल्या मतदारसंघातून जातो त्याच्या बाजूला देखील सर्वे झालाय। ज्या झोपड्या जात आहेत त्यांना देखील नोटीस दिली आहे। या पोईसर नदीवर वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवलं जात आहे त्याच्यासाठी ज्या झोपड्या जात आहेत त्यांना देखील नोटीस दिलेली आहे। पण या झोपडीवासीला दिलेल्या नोटीस मध्ये एकही झोपडीवासी अपात्र केला जाणार नाही। त्यांना सगळ्यांना पात्र करून जाऊ द्या। पण आता लोकांनी ठरवलंय, ठरवलंय उपस्थित जितनी हमारी माताएं बहनें हैं सभी हैं, उत्तर भारतीय भी है, महाराष्ट्रियन भी है, सब लोग यहाँ दिख रहे हैं। और हमारे ऊपर तो प्रभु साहब का ठप्पा लगा। चुनकर अपने में के, अपने घर में के, अपने परिवार में के बच्चों को आप नगर सेवक बने। त्याच्यामध्ये जाणारी जी घर आहेत त्या घरांना याच ठिकाणी 300 चौरस फुटाचं घर ते महानगरपालिकेने दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर एकही माणूस अपात्र होता कामा नये याची जबाबदारी आमदार म्हणून मी घेतली। माझ्या सोबतीला 2 नगरसेवक आपण निवडून दिले तर ते देखील आपण उत्तमपणे प्रत्येकाला घर देण्याचं काम या ठिकाणी करू। वरती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, फॉरेस्टचा भाग आहे। गेले अनेक वर्ष आपण संघर्ष करतोय। कोर्टाने सांगितलं की यांना कायमस्वरूपी घर द्या। चांदिलीला घरं बांधली गेली, परंतु चांदिलीला बांधलेली घरं तिकडे टीडीआर घोटाळा केला गेला आणि त्यानंतर घरं बांधण्याचं काम थांबलं। सरकारला त्या ठिकाणी कोर्टाने सांगितलं की लवकरात लवकर ही जमीन आपण मिळवून द्या। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरे कॉलनीमध्ये 90 एकर जमीन या झोपड्या बांधण्यासाठी आपण आरक्षित केली, पण या 90 एकरवरती घरं होणार नाही। तर या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला शासनाचा भूखंड घेऊन त्याच्यावरती घरं बांधण्यासाठी शासनाची कमिटी स्थापन करण्याचं काम सरकार म्हणून, आमदार म्हणून विधानसभेमध्ये आपण सतत लावून धरलंय आणि यावरती देखील काम सुरू आहे। लोक म्हणतात सरकार येतात, सरकार जातात, पण या झोपडपट्टीवासियांना घरं मिळणार कधी? मी आपल्याला शब्द देतोय की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील या नागरिकांना झोपडपट्टीमध्ये पक्क्या स्वरूपाचं घर हे देईपर्यंत हा संघर्ष चालू राहील। पण तोपर्यंत एकही वीट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपड्याची हलणार नाही हा शब्द आम्ही दिला होता, तो आम्ही पाळला। 2011 पर्यंतची जी घरं आहेत त्यांना शासनाने त्या ठिकाणी